हाय गाईस, सुरेखा शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवते शेगलाच्या पानांची भाजी, ज्याला मोरिंगा बोलतात। हे बघा, ही भाजी आणली होती मार्केटमधून। ह्या पानांची भाजी मी आता बनवणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण भाजीला ह्या धुवून घेऊया। त्यानंतर ह्याची पानं काढायची आहेत आणि पानं काढून झाली की ह्याला बारीक चिरून घ्यायची आहे। आता हे बघा, आपण ही पानं काढून घेतलेली आहेत। तर आता आपण ह्याला वॉश करून घेऊया। हे बघा, आपण ही पानं आता ना धुवून अशी घेऊया आणि ह्याला ना आपण त्याला ते पूर्ण पाणी त्याचं निथळायला ठेवून देऊया चाळणीमध्ये। असं आपण हे सर्व धुवून घेऊया। तर गाईज, आपण घेतलेला आहे 2 मोठे कांदे, हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं आहे 1 वाटी, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत, त्याला पण मी तुकडे करून घेतलेला आहे, आणि आपला हा टोमॅटो, तो मी छोटा टोमॅटो मीडियम साईजचा घेतलेला आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकून झालेला आहे, तेल गरम होऊ दे। आता आपण यामध्ये टाकूया हा लसूण, त्याला लालसर होऊ दे। आता आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरची, आता आपण यामध्ये टाकूया हा कांदा आणि ह्याला आता तांबूस रंगावर परतून घेऊया। आता हे परतून घेऊया। आता हे परतून झालेलं आहे। आता आपण टाकत आहोत टोमॅटो, ह्याला पण चांगलं परतून घेऊया। आता टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण ह्यामध्ये टाकूया ही आपली भाजी, जी आपण शेवगाच्या पानांची भाजी जी बनवतोय ती आपण ह्यामध्ये टाकूया। आणि सर्व भाजी ही टाकून झाली की आपण ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला परतून घेऊया। बघा, हे छान परतून झालेलं आहे। आता हे परतून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये टाकत आहोत हे मीठ, 1 चमचा मीठ टाकूया। करून घेऊया मिक्स। आता आपण यामध्ये टाकत आहोत हे ओलं खोबरं, यालाही मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालेले आहे। आता आपण काय करूया, ह्यावर आपण ठेवायचं आहे ढाकण आणि त्याला 5 मिनिटं वाफ देऊया। आता याला 5 मिनिटं असंच ठेवूया, 5 मिनिटांनी बघूया नंतर। तर गाईज बघा, आपली भाजी झालेली आहे रेडी। हे बघा, मस्त छान शिजलेली आहे भाजी। सिंपल भाजी आहे, चविष्ट आहे, खूप पौष्टिक सुद्धा आहे, मस्त।
तर गाईज ही भाजी मी जी आज बनवली ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.